वर्तकनगर येथील ओमकार गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी गेल्या 12 वर्षापासून त्रस्त आहेत। कारण 12 वर्षापासून आपल्या स्वतःच्या घरात जाण्याचे स्वप्न ते बघत आहेत। अगोदरच्या विकासकांनी त्यांना फक्त स्वप्न दाखवली, त्यानं आतापर्यंत कुठलंही काम केलं नाही। त्यामुळे शेवटी वैतागून रहिवाशांनी त्याला काढून दुसरा विकासक नेमण्याचे ठरवलं आणि गेल्या 2.5 महिन्यापासून ते ह्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत। आज खेवरा सर्कल येथील SRAच्या कार्यालयात त्या संबंधी सुनावणी होती आणि यावेळी विकासकाच्या वकिलाचे आणि रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 8 दिवसात योग्य तो निर्णय देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा दिली। त्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते। देण्यात आलेले हे आश्वासन पूर्ण झाले नाही किंवा वेगळा निकाल दिला तर पुढील 8 दिवसानंतर पुन्हा धडक देणार असल्याचे समन्वयक हेमंत ननावडे यांनी सांगितले। आज आमच्या प्रशासनाने सोमवारी हिअरिंग ठेवली होती। आज हिअरिंगमध्ये आमचे जुने विकासक राजन बांदलकर यांनी स्वतः प्रत्यक्ष येणं अपेक्षित होतं आणि शासकीय अधिकाऱ्यांना सांगायचं होतं की मी कशा प्रकारे विकास करणार आहे त्याने उपस्थिती न देता त्याने एक वकील पाठवला आणि वकील पाठवून वेळ मुदत मागत होता। त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला वेळ देणार नाही, 12 वर्ष भरपूर झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आमचे नवीन विकासक आहेत त्यांना 8 दिवसाच्या आत ते नियुक्तीपत्र देत आहेत। मग जेणेकरून आमचा विकास लवकरात लवकर होऊन आम्हाला नवीन घरं, आमची सगळ्याची हक्काची घरं लवकर मिळतील। सर साधारणतः गेले 12 वर्ष आम्ही सर्व झोपडपट्टीधारक, टोटल आमच्याकडे जवळ 308 झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्टीधारक आहेत। तर 308 गेले 12 वर्ष आम्ही संघर्ष करत आहोत स्वतःच्या हक्काच्या घरासाठी। झोपडपट्टी पुनर्वसन योजना आम्ही राबवत आहोत। आज आमच्या इथल्या काही महिलांची मुली आहेत त्यांची लग्न होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत। आलेल्या मुली घरी आल्यानंतर इथे राहायला काही सुना आल्या इकडे आमच्याकडे, त्यांच्या घरात संडासे नसल्यामुळे काही सुना परत गेलेल्या आहेत, मुलं बाहेर राहायला जातात, नाईलाज झालेला आहे। पण आज त्यांचा 12 वर्षाचा संघर्ष अधिकाऱ्यांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे याने आम्हाला वाटतं की आता आमचा 12 वर्षाचा संघर्ष आज संपत आहे।